हाय गाईज, जय महाराष्ट्र. स्वागत आहे तुमचं श्रद्धा मंत्र ब्लॉग्स या आपल्या हक्काच्या मराठी यूट्यूब चॅनलवर. तर तुम्हाला छान अशी मस्त रंगीबेरंगी आणि वेगळ्या कलरची आणि सुंदर अशी टेस्टी भाजी दिसते. तर येस, ही आहे भोगी स्पेशल मिक्स व्हेज. तर मी मिक्स व्हेज का म्हटलंय ते तुम्हाला मी नक्कीच सांगेन पुढे जे साहित्य बघितल्यावर. तर ही भाजी सुंदर अशी वेगळ्या प्रकारे भोगी स्पेशल, म्हणजे भोगी आहे आज, सो त्यासाठी आज ही मिक्स व्हेज मी भाजी केलेली आहे. तर येस, तुम्ही कशी केली आहे अगदी सोप्या पद्धतीने एक्साइटेड आहात ना? तर चला, माझ्यासोबत तुम्ही कंटिन्यू राहा. तर गाईज मैत्रिणींनो, ही भाजीमध्ये मी थोडं वेगळ्या प्रकारे करणार आहे. तर मी काय काय साहित्य वापरले ते तुम्हाला दाखवते. दुधी आहे, अर्धा दुधी घेतलेला आहे, अख्खा नाही. फ्लावर, सिमला मिरची, गाजर, सिमला मिरची एकच आहे आणि गाजरचा अर्धा तुकडा अख्खा घेतलेला नाही आहे. त्यानंतर फरसबी आणि हे हरभरे आहेत आणि तुरीच्या काय बोलतात, तुरीच्या शेंगांची ही तूर आहे. तर हे हरभरे आहेत. तर मैत्रिणींनो, या भाजीमध्ये अजून वेगवेगळ्या भाज्या टाकतात भोगी स्पेशलमध्ये. तर मी भोगी स्पेशल भाजी मिक्स व्हेज असं म्हटलेलं आहे, भोगी स्पेशल ची भाजी नाही म्हटलेली आहे. सो या भाजीमध्ये वांग, चाखवत, अजून असं आहे, सांगते तुम्हाला पुढे. तर मी एक अख्खा टोमॅटो घेतला आहे, एक अख्खा मोठा कांदा घेतलेला आहे आणि त्यानंतर मी मिरची, जिरं आणि लसूण ह्याची अशी फाईन पेस्ट नाही केली, म्हणजे अशी थोडीशी दरदरीत, म्हणजे असं काय बोलतात, जाड अशी तशी ठेवायची आहे. सो ती पेस्ट केलेली आहे. आणि येस, किचन किंग मसाला. फळभाज्या जेव्हा आपण करतो तेव्हा हा मैत्रिणींनो किचन किंग मसाला यूज करा. खूप भाजी अप्रतिम लागते आणि टेस्टीही होते, कारण या मसाल्याची त्याचीच खासियत आहे किचन किंग मसाल्याची फळभाज्यांसाठी. सो टेस्टी लागतात. त्यानंतर शेंगदाण्याचा कूट आणि म्हणजे असं तो पण पूर्ण बारीक फाईन नाही केलेला आहे बघा. आणि तीळ आहे, थोडेसे तीळ घेतलेत, म्हणजे भाजी भोगीच्या भाजीमध्ये तीळ टाकतात त्यामुळे. सो असं साहित्य आहे हे सगळं. आणि भोगीच्या भाजीचं स्पेशल भाजीमध्ये मेन भोगीची भाजी ही भाजीमध्ये काय पारंपरिक प्रकाराने जे साहित्य असतं, म्हणजे अजून काही भाज्या आहेत तर तुम्हाला मी पुढे सांगेलच. तर येस, ही मिक्स व्हेज आहे आपली भाजी, थोडीशी भोगी स्पेशल भाजीला साजेशी. तर मी तुम्हाला कशी आहे, त्यामध्ये भोगीच्या भाजीमध्ये कुठली कुठली भाजी टाकतात ते तुम्हाला मी सांगेनच. तर आता आपण रेसिपीला सुरुवात करूया. मी आता ह्याच्यामध्ये तेल ॲड करणार आहे, एक 2 पळीभर तेल, असं तुमच्या अंदाजाने, तुमची भाजी किती क्वांटिटीची आहे त्याप्रमाणे तुम्ही ॲड करायचं आहे. तर तेल छान गरम झाल्यावर आपण याच्यामध्ये मोहरी, राई जी आहे ती ॲड करणार आहोत. सो ॲक्च्युली रेसिपी करताना तुमच्याबरोबर थोड्याशा गप्पा होतात, सो त्यामुळे मी व्हॉइस ओव्हर देते. कारण माझ्याकडे काय बोलणार, जेव्हा आपण फेस टू फेस शूट करतो, सो त्यावेळेला कसं आहे, असं समोर जर कॅमेरा घेऊन कोण आपल्यासमोर उभं असेल, सो छान असं, म्हणजे तो कॅमेरा फिरता असतो ना, तर माझ्या बरोबर जर कॅमेरा कोण धैर्य असेल किंवा जिमी असेल, सो ते पकडतात आणि मग मी तुमच्याशी बोलते आणि सांगते. पण धैर्य पण स्कूलला आणि जिमी पण कामामध्ये, सो त्यामुळे म्हणून मी असं माझं मी रेसिपीचं व्हिडिओ करायचं असेल तर कॅमेरा सेट करते आणि मग मी व्हिडिओ करायला घेते, असं आहे. तर आता मी याच्यामध्ये कांदा ॲड करणार आहे आणि तुम्हाला माहितीच आहे, मी कांदा टाकल्यावर थोडंसं कांदा पटकन शिजण्यासाठी मी मीठ ॲड करते. तर हां, आता मेन मूळ मुद्द्यावर येते. भोगीच्या भाजीमध्ये ना, म्हणजे
माझ्या शेजारी आहेत, ते लोक म्हणजे सातारा साईडचे आहेत, कोल्हापूर साईडचे, म्हणजे त्या साईडचे जे आहेत ना, म्हणजे त्यांच्या गावच्या ठिकाणी अशी पारंपरिक प्रकारे ती भाजी करतात. म्हणजे त्या भाजीमध्ये तिथपर्यंत आपण कांद्याकडे पण लक्ष द्यायचं आहे. कांदा छान असा गोल्डन ब्राऊन होईपर्यंत व्हायला पाहिजे, म्हणून मी तुम्हाला बोललेली मीठ ॲड करणार आहे. तर सो एकदम थोडंसं मीठ ॲड केलेलं आहे. आणि मग त्याच्यानंतर मी कळेलच पुढे एक लसूण मिरचीची पेस्ट आहे बनवली, ती ॲड करेन. तर हां, भोगीच्या भाजीमध्ये माझ्या मैत्रिणींनी शेजारचे आहेत त्यांनी सांगितलं वांग, मटार, चाकवत, अजून दोडकं, अजून काय, गाजर तर असतंच, फ्लावर पण असतो, तुरीची शेंग असते, ही हरभऱ्याची एक असते शेंग, आणि अजून काय असतं असं. म्हणजे आता आपल्या ह्या भाजीमध्ये फ्लावर, सिमला मिरची पण टाकतात, फक्त दुधी म्हणजे टाकला तर टाकतात असं आहे. म्हणजे डिपेंड, काहीच नाही भेटलं तर. पण हे ज्या मेन भाज्या आहेत ना, वांग आणि चाकवत आणि असं ओला वाटाणा, मटार, सो ते ॲड करतात. तर ती प्रॉपर पारंपरिक प्रकारे, आणि हां, त्यांचा घाटी मसाला असतो, सो त्या मसाल्यामध्ये ही भाजी बनवली जाते असं आहे. आणि मग शेंगदाण्याचा कूट टाकतात. आणि ही भाजी ना ती लोक खूप पातळ करतात, अशी सुकी नाही करत. कोण डिपेंड सुकीही करतात, पण माझ्या घरी ते देतातच, सो मला माहिती आहे. त्यामुळे मी आपली ही मिक्स व्हेज, म्हणजे ज्यांना कोणाला जर भाज्या भेटल्या नाही, ह्या ज्या आहेत मी ज्या बोललेली आहे, म्हणजे अगदी घरातल्या सामानामध्ये, म्हणजे फ्रीजमध्ये ज्या भाज्या आहेत त्या भाज्यांमध्ये तुम्ही ही भाजी करू शकता. कारण ही माझी भाजी खूप टेस्टी झालेली होती, पप्पांना तर खूपच आवडली होती. सो तुम्ही ही करून बघा. माझ्याकडे ज्या फ्रीजमध्ये भाज्या होत्या अवेलेबल, सो त्या मी थोड्या करून मिक्स अशी भाजी केलेली आहे. सो त्यामुळे मी या भाजीला मिक्स व्हेज असं नाव दिलेलं आहे. कळलं? ओके. तर चला आता आपण पुढे जाऊया. आता मी हळद टाकली. याच्या आधी तुम्हाला बोललेली होती लसूण आणि मिरची आणि जिरं ह्याची छान असं परतून घेतलं आहे तेल आपलं कांद्यावर. त्यानंतर हळद ॲड करून हिंग ॲड केलेला आहे, तेही छान असं परतून घेणार आहे. आणि आता मी हा जो मसाला आहे, मीठ एकदाच ॲड करणार आहे, कारण चांगलं पूर्ण फ्राय मस्त होण्यासाठी, मसाल्याला पण मीठ लागण्यासाठी. आणि पुन्हा भाजी ॲड केल्यावर भाजीमध्ये पूर्ण मसाला जातो, मुरतो. त्यामुळे वरून मी मीठ कधी टाकत नाही, भाज्या शिजवतानाच टाकते. आणि ह्याच्यामध्ये मी ही पिवळी करणार आहे, सो त्याच्यामध्ये ही मी बोललेली किचन किंग मसाला अंदाजाने तुम्ही टाका, पण ह्या मसाल्याने खूप टेस्ट खूप छान येते. सो हा मसाला नाही यूज केला तरीही चालेल, कारण ऑलरेडी आपण मिरची आणि लसणावर करतोय, सो मिरची तिखटच असते. हा एक अख्खा टोमॅटो ॲड केलेला आहे. त्यानंतर मी हळदीवर केलेली नाही आहे, मसाल्यावर केलेली नाही आहे, हळदीवर करते. त्यामुळे भाजी खूप टेस्टी होते, करून बघा. आणि आता मी ह्याच्यामध्ये सगळ्या भाज्या ॲड करते, चांगल्या धुवून घेतलेल्या आहेत. तर थोडं करून ॲड केलेलं आहे. फक्त ह्याच्यामध्ये मी बटाटा नाही टाकला, बटाटा तुम्हाला टाकायचा असेल तर टाकू शकता, पण बटाट्याची थोडी टेस्ट वेगळी येत. म्हणजे कसं आहे, भाजीमध्ये मग आमच्याकडे धैर्य ना फक्त बटाटा खाणार, सो त्यामुळे सगळी भाजी पोटात गेली पाहिजे. ह्या माझ्याकडे भाज्या ना फ्रीजमध्ये थोड्या करून अवेलेबल होत्या, सो त्या भाज्यांचे मग पूर्ण अशी साध्या सोप्या पद्धतीने पटकन होणारी भाजी ही मी केलेली आहे. मिक्स व्हेज असं आहे. तर हां, माझ्या मैत्रिणी ज्या आहेत शेजारच्या, तर त्यांच्याकडे कसं घाटी मसाला आहे, म्हणजे मसाला नाही बोलत त्याला, चटणी बोलतात ती लोक. कारण त्यांच्या त्या चटणीमध्ये, म्हणजे त्यांच्या त्या मसाल्यामध्ये ओला कांदा, लसूण, मीठ हे असं असतं. सो ती लोक कधी भाजी नसेल तर तोंडाला लावण्यासाठी त्याच्यामध्ये थोडंसं तेल टाकतात आणि भाकरीबरोबर ती लोक ती चटणी खातात. सो ती लोक चटणी टाकून, म्हणजे त्यांचा मसाला टाकून ही भाजी, भोगीची भाजी जी असते ना ती बनवतात. मी तशी केलेली नाही आहे, माझी थोडी वेगळी पद्धत आहे. आज भोगी आहे म्हणून आज भोगी स्पेशल ही मिक्स व्हेज आहे.
असं आहे. सो त्यानंतर मी छान अशी भाजी परतून घेतली आहे. तुम्ही बघितलात पूर्ण भाजीला मसाले लागलेले आहेत, म्हणजे जे हळद आपलं जे कांदा टोमॅटो सगळं असं. आणि मग त्याच्यानंतर वरती झाकणावर पाणी ठेवून एक 5 मिनटं ठेवायचं आहे वाफेवर. जरा चांगली थोडीशी एक किंचितशी वाफ यायला पाहिजे आणि थोडा वेळ वाट बघायची. एकदम फास्ट गॅस करायचा नाही आहे, कारण सगळ्या भाज्या शिजल्या पाहिजे. सो एकदम मिडियम गॅसवर ठेवायचं आहे ना, जास्त फास्ट पण नाही. तो हे बघा पाण्यावर असे छान बबल्स आले का मग हे बघा मी आता पूर्ण तुम्हाला दिसते थोडीशी किंचितशी वाफ आली आहे. आता मी पुन्हा एकदा छान मिक्स करून घेणार आहे. कसं आहे माहिती आहे, ह्या सगळ्या फळभाज्या आहेत, ह्या भाज्या पटकन शिजणार. आपलं दुधी शिजेल, फरसबी फ्लावर बिवर सगळं शिजणार. पण तुरीची जी हे आहे, तुरीची शेंगाची जी तूर आहे आणि हरभऱ्याचा जो चणा आहे, सो तो शिजला पाहिजे, त्याला थोडं टाईम लागेल असं आहे. तर आता मी पुन्हा झाकण ठेवणार आणि 10-15 मिनिटांनी चेक करणार का भाजी अर्धी शिजत आली आहे का ते, असं आहे. सो आता बघा 10-15 मिनटं झाल्यावरचं पाणी बघा आणि भाजीला पण मस्तपैकी अशी हे आली आहे, काय बोलतात, उकळी आली आहे, वाफ आली आहे, दिसली तुम्हाला. तर आता पुन्हा मिक्स करून घेते आहे छान असं. मी आता ना ह्याच्यामध्ये ना ही तूर आहे ती ना चेक करते, पण माझी तूर आहे ना ती ना शिजली नाही, मला असं वाटलं आहे. म्हणजे अर्धी कच्ची होती, थोडी अजून शिजायला पाहिजे होती. ते बघा मी दाबून बघते पण शिजलीच नाही. सो त्यामुळे बाकीची भाजी बघा तुम्हाला सिमला मिरची सगळं शिजलेलं दिसतंय. आणि मी ना थोडं नशीब मी काय बोलतात खूप बारीक बारीक कापली नाही, कारण बारीक कापली असती ना तर तिची पावभाजीच झाली असती. नशीब मी बारीक नाही कापली, थोडीशी अशी जाडसरच ठेवलेली, कारण ते तूर शिजल्या पाहिजे म्हणून. आता आणि आत्ताचा जो थर्ड टाईम जो आहे, सो त्यावेळेला मी सक्सेस होती का बाबा शिजले की नाही शिजले की नाही. पण बघा 1 नंबर तरी बघा कसली झाली आहे. आणि मग असं हे बघा आय थिंक आत्ताच वाटतं म्हणजे शिजलेली होती. चणा तर शिजलाच आहे, हां येस शिजला. सो आता हे सगळं शिजलं आहे, त्यामुळे आता शेंगदाण्याचा कूट हा लास्टला ॲड केला. आणि आता मी ना हे पूर्ण पाणी जे आहे ना ते सुकलं पाहिजे. सो त्यामुळे मी शेंगदाण्याचा कूट आणि तीळ हे दोन्ही ॲड केल्यावर काय भाजीला बघा, जेव्हा तीळ आणि कूट टाकला ना तर भाजीला काय म्हणजे स्मेल तर 1 नंबर आलेला, मस्त सुंदर एकदम आणि खूप टेस्टी. पण भाजीचं बोलताना हे चेंज झालं बघा ना लुक. भाजीला लुक म्हणजे दिसायला पण भाजी हे बघा खायला तर छान लागलीच पाहिजे, माझं म्हणणं हे आहे. मी बघा आता फास्ट गॅस करून ना ती परतवते, कारण त्याचं मला ना पाणी पूर्ण हे व्हायला पाहिजे. तर पाणी नंतर ते आटलं पूर्ण सुकलं आहे, पण मी थोडं वेळाने परतवत होती. सो भाजी डन झालेली आहे बघा मस्तपैकी. दिसायला बघा किती छान वाटते भाजी, दिसायला छान दिसली का खायला पण भारी वाटते, हो की नाही. तर येस भोगी स्पेशल व्हेज भाजी मिक्स व्हेज कशी वाटली हे नक्की कमेंट करून सांगा. आणि खूप टेस्टी यम्मी झालेली आहे. मैत्रिणींनो करून बघा, आवडली असेल तर कमेंट करा. सो बाय.